ठीक आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबरचा पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 एक्सरसाइज मधलाच आहे. लिहून घ्या क्वेश्चन. फॉर z इज इक्वल टू 2 प्लस 3i, z ची व्हॅल्यू 2 प्लस 3i आहे आणि व्हेरीफाय द फॉलोइंग. व्हेरीफाय द फॉलोइंग. आता व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला शोधायचं करायचं. व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला काय करायचंय? शोधायचं. फर्स्ट z बार z डबल बार आहे. z डबल बार इज इक्वल टू z डबल बार इज इक्वल टू z. दुसरा z बार इज इक्वल टू मॉड्युलस z स्क्वेअर. z बार इज इक्वल टू मॉड्युलस z स्क्वेअर. तिसरा z प्लस z बार इज रियल. z प्लस z बार इज रियल नंबर. z प्लस z बार काय येतो? रियल नंबर. चौथा z मायनस z बार इज इक्वल टू 6i. z मायनस z बार इज इक्वल टू 6i. ह्या चारही गोष्टी तुम्हाला काय करायचे? प्रूव्ह करायचे. ठीक आहे. सोल्युशन गिवन z इज इक्वल टू 2 प्लस 3i दिलेलं आहे. फर्स्ट ओके 2 प्लस 3i दिले. म्हणजे z बार काय आहे? 2 मायनस 3i. z जर 2 प्लस 3i असेल तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे z बार 2 मायनस 3i आणि एक डबल बार दिलेला. डबल बार z बारचा बार z बारचा कॉन्जुगेट काय आहे? 2 प्लस 3i. परत मायनस करणार प्लस. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे मी काय सांगितलं? z इज इक्वल टू 2 प्लस 3i असेल तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे z बार 2 मायनस 3i येतो आणि त्याचा आणखीन एक कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट केला तर 2 प्लस 3i येतो. 2 प्लस 3i म्हणजे कोणाचे? z चे. त्यामुळे z बार इज इक्वल टू z इंटू दिस. हे 2 प्लस 3i काय आहे? z. हे पहिले होतं z बार. असंच काय? कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर घ्या. कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर घ्या त्याचे दोनदा कॉन्जुगेट करा. आन्सर्स काय येते? तेच येते. दुसरं घेऊया आपण. z बार LHS इज इक्वल टू RHS येते का बघूया. LHS आहे z बार. आता z काय आहे आपला? 2 प्लस 3i आणि z बार काय आहे? 2 मायनस 3i. z आणि z बार यांचा गुणाकार दिलाय. यांचा काय दिलाय? गुणाकार. आणि तो मॉड्युलस z स्क्वेअर येते का बघूया. म्हणजे ह्यांचा गुणाकार करून बघूया. 2 into 2 4 2 into 3i minus 6i. 3i ने गुणा 3i into 2 6i. 3 into minus 3 minus 9i square. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? -1. minus 6i plus 6i cancel. 4 minus 9i square. 4 minus 9i square ची व्हॅल्यू -1. 4 plus 9 is equal to 13. is equal to 13. 4 plus 9 is equal to 13. आता RHS बघूया. आता हे LHS इक्वल टू RHS आलं पाहिजे. LHS ची व्हॅल्यू 13 आली. RHS ची पण 13 आली पाहिजे. RHS काढण्याआधी आपण RHS ला काय विचारलंय? मॉड्युलस z स्क्वेअर. नाव मॉड्युलस z. तुम्हाला माहिती आहे मॉड्युलस z चा फॉर्म्युला काय असतो? मॉड्युलस z इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मागच्या लेक्चर मध्ये आपण मॉड्युलस बघितलेलं आहे. मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड. त्याच्यामध्ये z इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर. हियर a आणि b किती? नाव त्या एक्झाम्पल मध्ये a आहे 2 आणि b आहे 3. देन मॉड्युलस z इज येणार 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. ओके 4 प्लस 9 13. सॉरी रूट 13. पण RHS काय आहे आपला? मॉड्युलस z RHS नाही आहे. मॉड्युलस z स्क्वेअर RHS आहे. देन मॉड्युलस z स्क्वेअर इज इक्वल टू मॉड्युलस रूट 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू 13. इक्वेशन नंबर 2. आणि इक्वेशन 1 इंच वर तुम्हाला काय वाटतं? त्याचं पण 13 आलं. याचा मॉड्युलस काढून घ्यायचा. रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ह्या एक्झाम्पलचा. देन 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 4 प्लस 9 रूट 13. रूट 13 चा स्क्वेअर 13. Therefore by equation 1 and equation 2 LHS is equal to RHS. Okay, then modulus z bar is equal to modulus z square. Then do that. LHS is equal to RHS झालं. समजलं z बारला काय करायचं आहे? पहिल्यांदा z आणि z बार याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढून घ्यायचा. 2 मायनस 3 यांच्यात मल्टिप्लिकेशन करायचं. हे आन्सर येतंय. ठीक आहे. मग त्याचा मॉड्युलस काढून मॉड्युलसचा स्क्वेअर सांगितलाय.
नुसतं मॉड्युलस सांगितलेलं नाही, मॉड्युलसचं काय सांगितलंय, स्क्वेअर सांगितलं. आता तिसरं प्रूव्ह करूया आणि चौथं प्रूव्ह करूया. तिसरं काय विचारलंय तुम्हाला, झेड झेड बार इज रिअल नंबर. आता मी काय सांगितलं, 3 रिअल नंबर, 3i इमॅजिनरी नंबर. रिअल नंबरला आय नसतो, -1 -1 आहे, हा इमॅजिनरी आहे, हे रिअल आहे. पण झेड प्लस झेड बार इज रिअल नंबर येतोय का बघूया. लिहून घ्या 3 नंबर, हे पुसतो मी, 1 आणि 2 लिहून घ्या मी, 1 आणि 2 चं ग्रुप झालेला आहे. आता तिसरं आणि चौथं आपण सोडूया. सोपे, 1-1 मार्काला विचारतील, 4 मार्काला विचारले तर 4ही विचारतील, हे 2 मार्काला विचारले तर कुठले पण एनी 2 विचारतील तुम्हाला. त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. 3 नंबरचं काय विचारलंय, झेड प्लस झेड बार इज रिअल नंबर. नाव झेड प्लस झेड बार करून बघूया. झेड प्लस झेड बार, झेड किती आहे, 2 + 3i प्लस झेड बार. झेड बार किती काढलेला आपण मगाशी, 2 + 3i झेड बार 2 - 3i. 2 addition direct to 4, 3i - 3i cancels. Therefore, z plus z bar is a real number without i. त्याला i येत नाही. त्यानंतर z plus z bar is real number. आता 4 नंबरचं प्रूव्ह करूया. 4 नंबर LHS लिहूया, z - z bar. आता इथे z किती आहे, 2 + 3i म्हणजे z bar 2 - 3i. Then 2 + 3i minus 2 + 3i minus ना गुणला. Then 2 cancels, 3i + 3i 6i is equal to RHS. And so that's z - z bar मात्र इमॅजिनरी येतो, z + z bar रिअल येतो आणि z - z bar इमॅजिनरी येतो. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, therefore z + z bar is equal to 6i. Sorry, z - z bar is equal to 6i. And so that's समजलं. फक्त दुसरं जरा मोठं आहे, मॉड्युलस काढून सोडवा, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूया, थोडंसं वेगळं. पुढचाच क्वेश्चन कंटिन्यू करूया, एक्सरसाइज 1.3 मधला. पुढे कंटिन्यू करूया. लिहून घ्या एक्झाम्पल्स. पुढचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, प्रॉपर्टी टाइप्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल्स. नेक्स्ट क्वेश्चन, इफ z1 is equal to 1 + i and z2 is equal to 2 - 3i, then show that first z1 + z2 चा बार is equal to z1 bar + z2 bar. दूसरा z1 - z2 चा बार is equal to z1 bar - z2 bar. तीसरा z1 z2 चा बार is equal to z1 bar dot z2 bar. आणि चौथं z1 upon z2 चा बार is equal to z1 bar upon z2 bar. ते तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता प्रूव्ह करताना पण कसं इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे बघा. तुम्ही z1 + z2 चा बार आणि z1 चा बार स्पेशल आणि z2 चा बार स्पेशल केला तर RHS येणार. z1 - z2 चा एक बार, त्यावर जे RHS ला z1 बार - z2 बार सेपरेट केला, तुझे आन्सर तेच आहे. हे प्रूव्ह करायचं. सोल्युशन, त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. गिवन z1 1 + r आणि z2 2 - 3i. मग ह्याच्यावर तुम्ही z1 बार काढू शकता आणि ह्याच्यावर तुम्ही z2 बार काढू शकता. ह्याचा z1 बार काय येणार, 1 - r. z1 जर 1 + i असेल तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 1 - r. z2 जर 2 - 3i असेल तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती येणार, 2 + 3i. प्रॉपर्टीज वरचे एक्झाम्पल चालू. ठीक आहे, आता आपण प्रूव्ह करायला घेऊया. प्रूव्ह करायला पहिले घेऊया आपण z1 + z2 चा बार इक्वल z1 बार + z2 बार.
आता नाव Z1 प्लस Z2 पहिल्यांदा काढूया. Z1 प्लस Z2 नंतर त्याचा बार करूया आपण हा LHS ला. आता Z1 प्लस Z2 करताना Z1 आणि Z2 ची बेरीज करा. 1 प्लस I हे Z1 आणि Z2 कोण आहे 2 मायनस 3i ह्यांची ऍडिशन करा विदाउट I पहिल्यांदा घ्या 1 प्लस 2 प्लस I मायनस 3i then 3i minus 3i minus 2i then 3 minus 2i हे Z1 प्लस Z2 पण LHS काय आहे तुमचा Z1 प्लस Z2 नाही Z1 प्लस Z2 चा कॉमन बार म्हणजे हे काय जे Z1 प्लस Z2 येते त्याचा बार केला तर काय येणार 3 minus 2i हे Z1 प्लस Z2 आहे ठीक आहे त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय आला 3 minus 2i चा 3 प्लस 2i मायनस चा काय होणार प्लस होणार इक्वेशन नंबर 1 आता नाव RHS काय आहे डायरेक्ट लिहू शकतो आपण Z1 बार प्लस Z2 बार इथं बार स्पेशल आहे इथे एकच बार आहे परत 12 संख्या वाढवलेली आहे आपण Z1 बार प्लस Z2 बार आता Z1 बार काय आहे इथं 1 मायनस I आणि Z2 बार काय आहे 2 प्लस 3 ठीक आहे म्हणजे बार काढून ठेवलेला आपण Z1 चा Z1 बार Z2 चा Z2 बार त्यात काय व्हॅल्यू यूज करायची आहे देन 1 प्लस 2 आणि 3i मायनस I असेल देन 3 प्लस 2i इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन 1 and इक्वेशन 2 इक्वेशन 1 and इक्वेशन 2 वरून काय म्हणू शकता LHS इक्वल टू RHS म्हणजे Z1 प्लस Z2 चा बार कॉमन बार सॉरी Z1 प्लस Z2 चा कॉमन बार इज इक्वल टू Z1 बार प्लस Z2 बार स्पेशल बार बनवू शकतो कॉमन बार आणि स्पेशल बार हे तर पुढे 3 प्लस 2 आहे 3 प्लस 2 आहे काही प्रॉब्लेम नाही पहिली प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित प्रूव्ह केलेली आहे Z1 प्लस Z2 चा बार इज इक्वल टू Z1 बार प्लस Z2 बार आणि कॉम्प्लेक्स नंबर हेच पाहिजे असं नाही तुम्ही कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले तर ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार त्या प्रॉपर्टी आहे मी काय म्हणतो लक्षात आलं हे दोन कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे तसं नाही कुठलेही दोन देऊ शकतात आन्सर हे येणारच LHS इक्वल RHS तुम्ही घरामध्ये एक प्रयोग करू शकता काय करा कुठले पण दोन कॉम्प्लेक्स नंबर घ्या आणि Z1 प्लस Z2 चा बार Z1 बार प्लस Z2 बार येणारच दुसरं RHS आता दोन नंबरचं प्रूव्ह करूया दोन नंबरचं प्रूव्ह करताना Z1 मायनस Z2 पहिल्यांदा घ्यावं लागणार Z1 मायनस Z2 आता इथे Z1 किती आहे आणि Z2 किती आहे Z1 आहे 1 प्लस I आणि Z2 आहे मायनस Z2 2 मायनस 3i वजाबाकी करा 1 प्लस I मायनस 2 मायनस मायनस प्लस I देन 1 मायनस 2 मायनस 1 3i प्लस I 4i 1 मायनस 4i इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 3 नाही अजून नाही आपला LHS काय आहे Z1 मायनस Z2 चा कॉमन बार देन Z1 मायनस Z2 चा कॉमन बार इज इक्वल टू -1 मायनस 4i इक्वेशन नंबर 3 Z1 मायनस Z2 चा कॉमन बार -1 मायनस 4i आता इकडे बघा प्रूफ करता RHS ला आपण RHS डायरेक्ट करू शकतो Z1 बार मायनस Z2 बार Z1 Z2 तुम्ही फाइंड केलेले आहे काढून घेतलेले आहे 1 मायनस I तुम्ही फाइंड करून ठेवलेले आहे Z1 Z2 बरोबर आहे -2 प्लस 3i and 1 minus 2 आधी मायनस ना आपण गुणूया -2 minus 3i then 1 minus 2 minus I minus 3i 1 minus 2 minus 1 minus I minus 3i minus 4i इक्वेशन नंबर 4 काय वाटतं इक्वेशन 3 आणि 4 वाला दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत कॉम्प्लेक्स नंबरच्या बाय इक्वेशन 3 and इक्वेशन 4 LHS इक्वल टू RHS म्हणजेच काय प्रूव्ह झालं Z1 मायनस Z2 चा कॉमन बार इज इक्वल टू Z1 बार मायनस Z2 चा स्पेशल बार कॉमन बार ची स्पेशल बार बरोबर इक्वल येते Z1 मायनस Z2 चा बार Z1 बार मायनस Z2 बार इथपर्यंत लिहून घ्या ठीक आहे आता तिसरं प्रूव्ह करूया आपण आणि मग चौथा हे लागणारच तुम्हाला Z1 बार 1 मायनस I Z1 बार Z2 हे पुस्तक ओके
काय सांगितलंय सांगा तुम्हाला. तिसरं Z1 Z2 चा बार. मग आधी Z1 Z2 चा गुणाकार करून द्यावा ना, Z1 इंटू Z2, नंतर कॉमन बार पडेल. आधी गुणाकार फाइंड मल्टिप्लिकेशन फाइंड करूया, नंतर कॉमन बार सुद्धा फाइंड करूया. Z1 इंटू Z2. Z1 किती आहे 1 प्लस I. Z2 किती आहे 2 मायनस 3 आहे. ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 2 2, 1 इंटू 3I मायनस 3I प्लस 2I मायनस 3I स्क्वेअर 2 2I मायनस 3I मायनस I minus 3I square actually minus 1 2 minus I plus 3 then 5 minus I. हे Z1 into Z2 आहे ना. Z1 Z2 चा बार, Z1 Z2 चा बार is equal to 5 plus I. इक्वेशन नंबर 1. तिसरं सोडवायला लागेल. Z1 Z2 झालंय. ओके, Z1 into Z2 झाला. then Z1 into Z2 चा बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करायला पाहिजे. मायनसचं काय होणार प्लस. आता स्पेशली दोन्हीचा गुणाकार करूया. RHS Z1 बार इंटू Z2 बार. आता Z1 बार इंटू Z1 आणि Z1 बार Z2 बारची व्हॅल्यू काढून ठेवली, त्याचा डायरेक्ट गुणाकार करायचा. 1 मायनस I आणि 2 प्लस 3I. then 1 into 2 2 1 into 3I 3I minus 2I minus 3I square. म्हणजे 1 न गुणलं पहिल्यांदा, नंतर मायनस I न गुणलेलं आहे. 1 न गुणल्यानंतर आपण मायनस I न गुणलेलं आहे. 2 3I मायनस 2I I मायनस 3I स्क्वेअर ची किती आहे मायनस. 2 प्लस I प्लस 3 इज इक्वल टू 5 प्लस I. इक्वेशन 2 RHS. LHS equal to RHS. Therefore, Z1 Z2 चा बार is equal to Z1 bar into Z2 bar. Tying the process. आणि तुम्ही प्रूव्ह केलेला. चौथं थोडंसं मोठं आहे, हे लिहून घ्या. चौथ्याला मला पूर्ण पुसावं लागणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आता 4 नंबरचं घेऊया आपण. चार नंबरचं मोठं आहे कारण तिथे डिव्हिजन करावं लागणार. तिथे काय करावं लागणार आपल्याला डिव्हिजन. पहिल्यांदा Z1 बाय Z2 चा कॉमन बार आहे इज इक्वल टू Z1 बाय Z2 बार ही प्रॉपर्टी. तुम्ही काय हे दोन कॉम्प्लेक्स नंबर वापरले पाहिजे असं नाही. आता एक्झाम्पल मध्ये हे दोन दिले, कुठलेही दोन यूज करा कॉम्प्लेक्स नंबर, ते प्रूव्ह होणारच. LHS इज इक्वल टू RHS. आता पहिल्यांदा Z1 बाय Z2 चा बार इज इक्वल टू Z1 Z2 चा बार. पहिल्यांदा Z1 बाय Z2 बारा दाखवूया. Z1 बाय Z2 इज इक्वल टू 1 प्लस I आणि 2 मायनस 3I. आता कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन कसे करतो सांगितलेलं आहे. पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, चौथं लेक्चर व्यवस्थित कंटिन्यू करून बघा. त्यात मी डिव्हिजन कसं करायचं सांगितलं. रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे काय ना 2 मायनस 3I आहे. इथं मल्टिप्लिकेशन करताना 2 प्लस 3I करायचं. इथं मल्टिप्लिकेशन करताना कशाने करायचा 2 प्लस 3I. आता ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. 1 into 2 1 into 3I 3I I into 2I 3I into I 3I square. 1 into 2 1 into 3I 3I I into 2I and 3I square. आणि A plus B A minus B A plus B A minus B A square minus B square. बाय 7वी 8वी 9वी मध्ये तुम्हाला झाला असेल. then A square म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि 3I चा स्क्वेअर. हे झाले ना 7व्या 8वीला. A प्लस बी A मायनस बी A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे A प्लस बी आणि हे मायनस बी इज इक्वल टू 3I प्लस 2I 5I 2 प्लस 5I 3 इंटू मायनस 1 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 I चा स्क्वेअर I स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 I चा स्क्वेअर I स्क्वेअर. I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते मायनस 1. then 2 प्लस 5 मायनस 3 4 मायनस 9 मायनस 1. then 2 minus 3 without I नसणार आहे पुढे घ्या. 2 minus 3 minus 1 plus 5 आणि 4 plus 9 म्हणजे किती आलं minus 1 plus 5 upon 30. ओके, आता ह्याचं हे करायचं आहे
कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मीन्स Z1 बाय Z2 चा बार मायनस 1 बाय 13 प्लस 5 बाय 13i म्हणजे Z1 प्लस Z2 चा कॉमन बार किती झाला हे 13 स्प्लिट केले त्यातून मायनस 1 बाय 13 मायनस 5 बाय 13i इक्वेशन नंबर 1. आता हीच व्हॅल्यू Z1 बाय Z2 बार आहे परत एकदा आपण चेक करूया 1 प्लस i 2 मायनस 3 2 प्लस 3i ने गुणलाय 1 into 2 1 into 3i 2i 3i स्क्वेअर म्हणजे मायनस 3 देन मायनस 1 प्लस 5i ठीक आहे ही तुमची व्हॅल्यू आहे. आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करायला लागणार कॉमन बार प्लसचं काय होणार मायनस. आता हे झालं LHS. आता ह्याचा RHS बघूया. आता RHS तुम्ही डायरेक्ट सोडवला तरी चालतो. RHS काही Z1 बार बाय Z2 बार स्पेशल घ्यायचं आहे बघूया. RHS Z1 बार बाय Z2 बार Z1 बार किती आहे 1 मायनस आहे Z2 बार किती आहे 2 प्लस 3 आहे. Z1 Z2 कॉमन काढून ठेवलेलं आहे तुम्ही त्याचं हे करायचं त्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करताना 1 मायनस आहे 2 प्लस 3 आहे मल्टिप्लिकेशन करताना कशा म्हणणार 2 मायनस 3 आहे 2 मायनस 3 आहे डिव्हिजन्स अप टू कॉम्प्लेक्स नंबर दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन्स केलेली आहे. ठीक आहे ह्या दोन्हींच्यात मल्टिप्लिकेशन करा 1 into 2 1 into 3i minus 3i then minus 2i minus minus plus 3i square 1 into 2 1 into minus 3i minus 2i minus minus plus 3i a plus b a minus b a square minus b square 2 minus 3i minus 2i minus 5i plus 3 into minus 1 to the square 4 minus 9i square 2 minus 3 minus 1 minus 5 4 minus 9 minus 1 ओके. आता किती येणार बघा RHS is equal to Z1 bar by Z2 bar is equal to minus 1 minus 5i 4 plus 9 4 plus 9 म्हणजे काय होणार 13 स्प्लिट करा दोन्ही उद्या हा रियल पार्ट झाला minus 1 by 13 plus 5 by 13i हे झालं Z1 बार बाय Z2 बार सॉरी इथं मायनस आहे इथं काय ना मायनस. काय वाटतं इक्वेशन 1 आणि 2 सेम आलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे बाय इक्वेशन 1 and 2 LHS is equal to RHS आणि Z1 Z2 चा कॉमन बार इज इक्वल टू Z1 बार बाय Z2 बार. काही करायचं नाहीये इथं डायरेक्ट Z1 बाय Z2 घेतलंय त्याचं रॅशनलायझेशन केल्यानंतर जे काय आन्सर येते त्याचा कॉमन बार घ्यायचा. आधी विदाउट बार रॅशनलायझेशन करायचं आधी बार घेतलेलं नाहीये मी Z1 बाय Z2 चं रॅशनलायझेशन केलं आणि नंतर बार घेऊन जे काय आन्सर येते त्यात मायनस करायचं कारण कॉन्जुगेट केलं प्लस करते मायनस आणि RHS ला डायरेक्टच करायचं आहे Z1 बाय Z2 चा बार. हे तो आहे तुम्हाला काय वाटतं त्यात कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर घेतला तर चालेल हाच पाहिजे असं काही नाही कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही घ्या आणि प्रूव्ह करून बघा तेच आन्सर आहे कारण त्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे लिहून घ्या तुम्ही बुकमध्ये किंवा कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर जर घेऊन हे ट्राय केलं तर त्याचं आन्सर काय येते हेच येते Z1 अपॉन Z2 चा बार इज इक्वल टू Z1 बार अपॉन Z2 बार तुम्ही करून. ठीक आहे आता हा एक्सरसाइज संपला ह्याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला. ओके.